चला मॅचच्या दिशेने जाऊयात. आजच्या दिवसातील पहिला सामना पाहिला होता NS भाईंदर आणि मालजीपाडा, त्यामुळे NS भाईंदर संघाने विजय मिळवला होता सकाळ दुपारच्या सत्रामध्ये. त्यानंतर दुसरा मॅच आजच्या दिवसातील आपण पाहिला होता, खास करून ओला वर्सेस दहिसर मध्ये. त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ओला मास्टरने विजय मिळवला होता आणि दहिसर संघाला मात्र पराभवाच्या छायामध्ये पाठवलं होतं. आता मॅच सुरू होता दोन संघादरम्यान. एका बाजूला ओला मास्टर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर NS भाईंदर मास्टर मध्ये मॅचला सुरुवात होत आहेत. प्रथमतः टॉस जिंकून ओला मास्टर संघानं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. पहिला बॉल, गोलंदाज मैदानावरती तयार. पहिलाच बॉल बाकपूरला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतात स्वतः गोलंदाज, धावतात बॉलवरती. एक रन कंप्लीट, एकला लगेच दोन मध्ये तकदील करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. पहिला कॉल दिला गेला, दोन धावेचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला आणि तो देखील यशस्वीरित्या. दोन धावा कंप्लीट होतात. दोन धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना 2 धावा. पुढचा बॉल, पुन्हा मात्र एक चांगला फटका खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉलला अडवण्याचा प्रयत्न ते करतायत. नंतर मैदानावरती घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाढत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावा धावफलकावरती 3 धावा. 3 रन ऑन स्कोर कार्ड मात्र आतापर्यंत लगावण्यात आलेत. 40+ क्रिकेट आपण मैदानावरती पाहता. धावफलकावरती धावा 3. बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला. या षटकातील 2. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. आणखीन एक बॉल वेगाने टाकलाय, समोर आढळलात. पंचारे लेग बिफोरच्या माध्यमातून बाद घोषित केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर, विकेट डाऊन, गॉन. तीन बॉलचा खेळ संपला. 3 धावा, 1 गडी बाद. सध्या ऑन स्क्रीन वरती आपण पाहिलं तर प्रशांत भगत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रवीण पाटील, स्कोररच्या माध्यमातून हर्षल आणि कॅमेरामॅन सेकंड कॅमेरामॅन रोहित चौधरी आपल्याला पाहायला मिळतात. डीजे ऑपरेटरची भूमिका रमेश दादा त्या ठिकाणी बजावतायत. स्कोरर म्हणून आपण पाहिलं तर हितांशु पाटील. पहा आपले हे दुसरे कॅमेरामॅन आहेत, त्यांना सध्या कॅप्चर केले जातात. तिथे आहे रोहित, नंबर 1 कॅमेरामॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातात ते रोहित चौधरी. स्माईल चेहऱ्यावरती येतात त्यांच्या आलेले आहेत. अंधारामध्ये देखील स्माईल देतात रोहित चौधरी. चला तीन बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. नवीन बॅटर आल्यात बोना. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतात. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतात. फिल्डिंग चांगली करतायत. एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 4 धावा. बॉलचा खेळ संपलाय 4. षटका दरम्यान पुढचा बॉल, रमाकांत. आतापर्यंत योग्य नियंत्रणामध्ये गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू आहे रमाकांत. लेन त्यांना बरकरार ठेवलं, लेन त्यांना मेंटेन केलेत ओला मास्टर कडून. पुढचा बॉल, फटका कडक खेळलाय, कडक स्ट्रोक खेळलाय, परंतु प्रोटेक्शन ठेवलं तिथे. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला अडवलाय. फिल्डिंग चांगली झाल्यात. एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 5. बॉलचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये 5. शेवटचा बॉल बाकी आहेत. 40+ एनसीसी मास्टर कप 2025 आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल बाकी आहेत. रमाकांत हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय.
एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आफ्टर फर्स्ट ओव्हर एक षटकाचा खेळ मैदानावरती झालाय समाप्त आणि एक षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 6 धावा 1 गडी बाद. एक संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. फर्स्ट ओव्हर 6 रन. तुला पाहून पडली माझी विकेट हो द लाईफ तुझ्याशी सेट. ओय मेरी जान मी तुझी फॅन ओय मेरी जान मी तुझी फॅन तूच नवरा हवा क्रिकेट वाला हवा मुलगा क्रिकेट वाला हवा क्रिकेट वाला हवा मुलगा क्रिकेट वाला हवा. थँक्यू. एक षटकाचा खेळ संपला. धावा 6. नवीन गोलंदाज प्रशांत वैती मैदानावरती दाखल झाल्यात. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या षटकामध्ये जॉनस आणि दुसऱ्या बाजूला बोना जोडीने धावा घेतल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न परंतु वेगाने टाकलेला बॉल. प्रशांत वैती आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. पहा पुन्हा राऊंड विकेटने गेले. परफेक्ट बॉल टाकलाय. पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे बॅटर बीट होताना पाहायला मिळाले बोना. चांगली गोलंदाजी दुसऱ्या अँगलला दाखवल्या जातात. कशा प्रकारे गोलंदाजी करतात प्रशांत वैती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 बॉल प्रशांत वैती यांनी डॉट टाकल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. चांगली गोलंदाजी चांगली लेन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी नाही पाहायला मिळाला. रन 6. पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. तिथे बॉल अडवलात. एक धाव कंप्लीट. धावा धावफलकावरती 7. चला जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. सर्वांना विनंती आहे जेवल्याशिवाय कोणी जाऊ नयेत. सर्व खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे. नागरी कोली समाज सामाजिक संस्थेतील आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ तसंच 40+ नारंगी यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आपण सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यायचा ही विनंती असणार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डबल देखील मात्र कंप्लीट केली जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आता 2 खेळाडूंमध्ये चांगली पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 9 धावा 1 गडी बाद. जॉनस एका बाजूला दुसऱ्या बाजूला बोना. प्रशांत वैती 4 बॉल मध्ये 3 धावा त्याने खर्च केलेत. चांगली गोलंदाजी लेन चांगली ठेवतायत. आणि ओवला मास्टर्स पहिला मॅच मध्ये जसं आपण मॅच पाहिला होता त्यांचा खास करून दहिसरच्या अगेन्स्ट चांगला खेळ केलात. 34 पर्यंत फक्त दहिसरला थांबवलं होतं. 35चं लक्ष त्यांनी मात्र कंप्लीट केलं. तर दुसऱ्या बाजूला मालजीपाड्याच्या अगेन्स्ट NS भाईंदरनं मोठी धावसंख्या बनवली होती. अपील पंचांकडे जोरदार आहेत परंतु पंचाने सांगितलंय नाही बॉल यष्टांना मिस करून जातो. त्यामुळे तिथे पंच त्या गोष्टी दर्शवत असताना पाहायला मिळाले. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा त्या स्क्रीनवरती. बॉल टाकलेला बॉल त्या ठिकाणी संधी होती परंतु थोडीशी मोमेंट जर पाहिले तर बॉल पडल्यानंतर तो लाईनच्या जवळपास बाहेर पडलाय का याही गोष्टीची चर्चा केली जात आहे. डट बॉल. रन 9. शॉर्ट बॉल. चर्चा पंचांकडे. पंचाने सांगितलं यावेळी मैदानावरती काय घडलंय त्या गोष्टीची चर्चा सध्या तिथे केली गेलीत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. या ओव्हर मध्ये प्रशांत वैद्य यांनी फक्त आणि फक्त 3च धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. चला एक संगीत घेऊया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊया. तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे होटाची. थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 9. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहिलं तर चंद्रशेखर
दाखवलं असताना पाहायला मिळतात. नंबर 3 वरती गोलंदाजीवरती आले चंद्रशेखर. स्ट्रायक वरती बॅटर आहेत बोना. नाव स्ट्रायक वरती बॅटर आहेत जॉनस. 6 चेंडूमध्ये 6 धाबा जॉनसने बनवल्यात. बोनानं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 धाबा बनवल्यात. चंद्रशेखर कशा प्रकारे गोलंदाजी करतात ही पाहण्यासारखं असणार आहेत टीम ओला मास्टर कडून. पुढचा बॉल हलकीशी बॅटची मुवमेंट होती. बॅटची एज देखील पाहायला मिळाली. बटर मैदानाच्या बाहेर जातील. बोना यांना परतावं लागेल. कधीपासून स्ट्रगल करत होते बोना, त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. एनएस वाइंदर संघाला लागलेला हा दुसरा धक्का गॉप. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इकबाल शेख धानसर वाला. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इकबाल शेख धानसर वाला संघाचा कॅप्टन झाला. त्या नावाळी गावाचा तो मैदान गाजवून आला. त्या घोडे गावाचा तो मैदान गाजवून आला. थँक्यू. 2.1 चेंडूचा खेळ संपला. धावा दफलकावरती 9. 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन बॅटर आपण पाहिलं तर केनमार्क मैदानावरती दाखल झालेत. नंबर 4 वरती आपण केनमार्क यांना पाहतायत. एन एस वाइंदर मास्टर्स टीमच्या वतीनं नंबर 4 वरती हा खेळाडू आलेले आहेत. चंद्रशेखरनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिलेले आहेत. त्याचं कारण विकेट टेकर खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत आणि आज पहिल्याच बॉलवरती विकेट त्यांना प्राप्त केलं या मॅच मध्ये. पुढचा बॉल बागपूरला गेले. फटका छान खेळला. स्लाइस केले बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात. बॉलला अडवलं. फेकी देखील तितकीच छान पाहायला मिळाल्यात. एक सिंगल मात्र फक्त कंप्लीट होईल. धावफलकावरती धावा जर पाहिला तर जाऊन पोहोचतायत 10. गडी आतापर्यंत गारज झाल्यात 2 आणि चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात 2.2. पुढचा मॅच असेल ग्रुप सी मध्ये मुर्दा आणि जुचंद्र. आपण रेडी राहा. ओ आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. हलकीशी मुवमेंट केली. थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पाहू शकता. हा बॉल पडल्यानंतर हलकासा कट झाला. थोडा बाहेर निघाला. सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ झालात. चंद्रशेखर यासाठी स्पेशल हिट आहेत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 10. 2 गडी बाद. पुढचा बॉल फटका छान खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टील धावा 6. जॉनसच्या बॅट मधून आलाय दर्जेदार खणखणीत मचिनीटेड षटकार. वॉट अ शॉट. काय फटका खेळलाय जॉनस तर या रात्रीमध्ये या सत्रामध्ये. पाहू शकता तुम्ही पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये. चंद्रशेखरचा बॉल पट्ट्यामध्ये मारलात आणि पट्ट्यामध्ये आलेला बॉलचा परफेक्ट कार्यक्रम केलाय. बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार. सोळा धावा 2 गडी बाद. पुढचा बॉल जॉनस. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो. चेंडू निघून जातो. क्षेत्ररक्षक तैनात. बॉल अडवलंय. 1 धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान. धावा धावफलकावरती 17. शेवटचा बॉल बाकी आहे. फटका पुन्हा खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला अडवलंय. फेकी केलं. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय ही फेकी गरजेची होती का? 1 धाव तर तुम्ही तिथे पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती पूर्ण केला गेलाय आणि 3 षटकांच्या खेळ अखेरीस धावा धावफलकावरती होतात 19 धावा. आफ्टर 3 overs 19 रन. लॉस ऑफ 2 विकेट. कॅमेरामॅन आमचे रोहित आहेत बरोबर. आता जिथे आपलं जुनं चला पहा हे आपले धनंजय मांगेल आहेत त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत आहेत.
धनंजय यांना सध्या पाहू शकतात ऑन स्क्रीन ही दृश्य आहेत. तर दुसऱ्या बाजूला हे नयन तांडेले आहेत सध्या ऑन स्क्रीन. नयन तांडेलांना पण पाहतायत. तिथे परशुराम पटेल गंभीर स्माईल चेहऱ्यावरती. जगदीश भोईर हे गंगाधर गौतम पाटील आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहेत. जेवणाचा आस्वाद घेतात. मिस्टर कैलास तेही तिथे पाहायला मिळत आहेत. आणि हे दोन व्यक्ती कोण आहेत? एका बाजूला नयन तांडेल आणि दुसऱ्या बाजूला धनंजय. सर्व काही वाचू शकतात पण डीबीएनच्या कॅमेरामधून तुम्ही नाही वाचू शकत. कॅमेरामॅन सध्या रोहित कॅप्चर करत असताना ही दृश्य आपण पाहतायत. आदरणीय मोहनभाई पाटील यांनाही आपण पाहतात. जुचंद्र गावचे गोड असं व्यक्तिमत्व द ग्रेट मराठाचे संस्थापक आहेत. त्यांनाही आपण ती दृश्य सध्या कॅमेरामध्ये पाहतायत. ही दृश्य आहेत जेवणाचा आस्वाद घेत आहेत. जुचंद्रचा संघ आहेत तिथे त्यांनाही आपण आस्वाद घेताना पाहतायत. अनेक संघ आहेत ते जेवणाचा तसा सध्या आस्वाद घेत असताना आपण पाहू शकतायत. चला माझ्या दिशेने पुढे वळूयात. 3 ओव्हर 19 धावा. तीन ओव्हर 19 धावा 2 गडी बाद. शेवटचा षटक दिलीप आल्यात. चला स्टार्ट. जॉनस 9 चेंडू मध्ये 13. ज्याच्यामध्ये श्रमता ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहेत टॅलेंट टेक्निक टेम्परामेंट या सर्व काही गोष्टी या खेळाडूकडे आहेत. तर दुसऱ्या बाजूला दिलीपही आहेत. पहिला बॉल दिलीपचा पहिलाच बॉल आपण पहिला तर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. बॉलला अडवलाय. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थोडसा उशिरा फेकी झालाय. त्याचा फायदा मैदानावरती डबल मध्ये करण्यात आलेला आहे आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. ज्या वेळी तुम्ही चांगलं कराल त्यावेळी टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. आणि ओला मास्टर आता तेच करतात. त्यांना माहित आहेत या रात्रीच्या सत्रामध्ये जास्ती धावा नाही द्यायच्या. तर दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात येतोय तो बॅटिंग करणारी टीम NS भाईंदर मास्टर कडून. त्यांना माहित आहे पहिल्या मॅच मध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण 48 केल्या होत्या. 48 हवे किमान 30च्या 35च्या जवळपास तुम्हाला जायचंच आहे रात्रीच्या सत्रामध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पाहूयात. पंच मात्र सांगतात त्या ठिकाणी सेफ आहेत खेळाडू. आणि हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 21. पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण. चांगला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅट जी होती ती बॅट बरोबर क्रीज मध्ये होती त्यामुळे खेळाडू सेफ पाहायला मिळालेत. जॉनस 11 मध्ये 15 धाबा बनवल्यात. पटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल चालला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. बॉलला अडवलाय. फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगल वरती फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. चांगली फेकी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. रन झाला 22 ला विकेट गमावलं. 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. दिलीप यांना आपण मैदानावरती पाहतात गोलंदाजीवरती. या षटकामध्ये दिलीप यांनी 3 बॉल खर्च केलेत आणि रन खर्च केलेत 3. बावीस धावा कारण रनरेट या रनरेटने चला तर 26. 8 ने 26. 10च्या रनरेटने 27 होऊ शकत आहेत. पुन्हा ड्राईव्ह केला चेंडूला मात्र फटका तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा. फुटबॉल खेळल्यात परंतु पायाने बॉल लढवलाय. हे खूप चांगलं दृश्य पाहायला मिळालं. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये चांगली पाहायला मिळाली. 2 खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ दिसला. जॉनस आणि दुसऱ्या बाजूला केनमार्क मध्ये आणि 3 धावा घेत असताना धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. 25.
अजूनही विचार केला तर 2 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. एनएस भाईंदर मास्टर्स, दुसऱ्या बाजूला ओला मास्टर्स. जितक्या रन तुम्ही रात्रीच्या सत्रामध्ये घेणार आहात तितक्या तुम्हाला बेनिफिट राहणार आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 2-0-1-3 यानी की जवळपास 6 धावा आलेल्या आहेत. 25 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, ड्रॅग करून चेंडूला खेळलाय. चेंडू चाललाय पुन्हा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डिंग चांगली केलं, एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतं. दुसऱ्यासाठी धावायचं आहे, प्रयत्न केलाय दुसऱ्यासाठी. बॅट्समॅन देखील मात्र आता संघर्ष करतायत. डाईव्ह तर लगावले आहेत आणि डाईव्ह लगावत असताना मात्र 2 धावा कंप्लीट केन मार्क याने केलेल्या आहेत. मला धावायचंय, मला पडायचंय, मला वाकायचंय, मला झुकायचंय, तरी देखील उठून क्रिकेट खेळायचं आहे, हेच मात्र मैदानाच्या आतमध्ये केन मार्क दाखवून देतोय. आणि या 2 धाब्याने आपण पाहिलं तर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं. विकेट किपर त्या ठिकाणी थोडंसं पडताना पाहायला मिळाले. त्यानंतर प्रयत्न केले गोलंदाजाने बॉल कॅरी करण्याचा, परंतु परफेक्ट योग्य वेळी बॅट जी आहे ना ती बॅट कशा प्रकारे क्रीज मध्ये यायला हवी ते केन मार्क यांनी मात्र दाखवून दिल्यात. आणि जणू काही एक एक्झाम्पलच त्यांनी खऱ्या अर्थानं या मैदानावरती दाखवलंय. धावा 27-27. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा 27-27. 2-0-1-3-2 या स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या आहेत. शेवटचा बॉल बाकी. ओव्हर द विकेट. फटका दर्जेदार खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 6. जॉनस यांच्या बॅटमधून आणलेल्या शेवटच्या बॉलवरती या षटकारानं धावफलकावरती धावा उभारल्यात. 33 धावा धावफलकावरती उभारल्यात आणि मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. त्या मात्र 34 धावा ओला मास्टर्स या संघाला मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे चित्र काहीसं वेगळं असणार आहे का? मागे पण तेवढंच होतं, आता पण तेवढंच असणार आहेत. मागे 35 होत्या पण आता 34 आहेत. आधी 35 आता 34चं लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे आणि 34चा पाठलाग केला जाईल का? परंतु पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका कशा प्रकारे खेळलाय. दिलीपच्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. त्याचं कारण जॉनसनं केलेली 14 चेंडूमध्ये 24 धावेची इनिंग, केनमार्कनं केलेली 3 चेंडूमध्ये 6 धावेची इनिंग आणि भाईंदरची बॅटिंग कशा प्रकारे राहिल्या पहा. जॉनसच्या 14 बॉलमध्ये 24, व्हॅलीच्या 1 चेंडूमध्ये 0, बोनाच्या 6 मध्ये 3 आणि कॅनमार्कच्या 3 चेंडूमध्ये 6. एक्स्ट्रा एकही नाही दिली. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर वॅगन व्हील कशा प्रकारे बॅटिंग केलंय. ऑफ साइड, ऑन साइड जिथे मोठे फटके खेळले गेलेत ते जास्तीत जास्त सिक्सर पाहिलेत तर सिक्सर मिड विकेट या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले होते, ते खूप योग्य पद्धतीने खेळले गेलेत. या मॅच मध्ये गोलंदाजी रमाकांना 1 षटक टाकलं, 6 धावा 1 विकेट. प्रशांत वैदीचं 1 षटक 3 धावा, तिथे विकेट नाही मिळाली. इकॉनॉमिकल 3चं षटक राहिलं. चंद्रशेखरचं 1 षटक 10 धावा 1 विकेट, इकॉनॉमिकल 10चं षटक राहिलं आणि दिलीपचं 1 षटक, तिथे 14 धावा, इकॉनॉमिकल 14 जी पाहायला मिळालीत. फॉलो ऑफ विकेट 3 वरती 1, 9 वरती 2 आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळालं. लक्ष 34 धावांचं. थँक्यू धनंजय पाटील. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची आपण स्पर्धा पाहतोय. आगरीकोळी समाज सामाजिक संस्था आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू जोसेफ मनाचे म्हणजेच जवळपास जम्बो हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. वेलकम जम्बो, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला मी कॉल देतोय. 2 टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. मुर्धा मास्टर्स टीम कॅप्टन आणि जुचंद्र मास्टर्स टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मुर्धा मास्टर्स टीम कॅप्टन आणि जुचंद्र मास्टर्स टीम कॅप्टन. क गटातील आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी खेळवत आहोत. चला लवकर या मधल्या वेळेमध्ये ती नाणेफेक व्हायला हवी. दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे आणि जर आपल्या टीममध्ये बदल करायचा असेल तर टॉस करण्या अगोदर तो टीममधला आपला बदल आपण जाहीर करायचा आहे. एकदा का टॉस झाली तर मग आपल्या टीममध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही. दोन्ही कॅप्टन ॲग्री असले तरी देखील तो टीममध्ये बदल करता येणार नाही, हे अगोदर मी क्लिअर करतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन या लवकर. मुर्धा मास्टर्स टीम कॅप्टन लाला माची, या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक व्हायला हवी.
लाला माची यायचंय लवकर. चला लवकर, पहिला चेंडू पडायचे आहे. दोन्ही टीम कॅप्टन लवकर येण्या असणं गरजेचं आहे. जुचंद्र टीम कॅप्टन जितू या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांना त्यांच्या टीम मध्ये बदल करायचा आहे का जितू? यस, कोणता बदल करायचा आहे? यस, 35चा खेळाडू लालामाची जुचंद्र संघ 35चा खेळाडू इन होतोय. भावेश पाटील 35 वयोगटातील खेळाडू आहे. तो जुचंद्र टीम मध्ये या मॅच मध्ये येतोय. आणि बाहेर कोण जातोय? रामकिनी बाहेर जात आहेत. लक्षात ठेव, रामकिनी बाहेर जात आहेत आणि भावेश पाटील हे आतमध्ये येत आहेत. हा बदल जुचंद्र टीम कॅप्टन जितूने केलाय. आणखीन बदल आहे जितू? नाही, एक बदल जुचंद्र संघाने केलाय. मुर्दा मास्टर्स, तुम्हाला तुमच्या टीम मध्ये बदल करायचा आहे. 2 बदल करायचे आहेत. बोला लवकर. लाले गुरु इन झालाय. 35 वयोगटातील खेळाडू मुर्दा या टीम मध्ये. बाहेर कोण गेले? धनेश बाहेर जातोय. 35चा खेळाडू राजू पाटील बाहेर गेलेत आणि त्यांच्या जागी संजय भोईर आलेत. त्यानंतर प्रशांत भोईर येत आहेत आणि राजू बाहेर जातो. म्हणजे 3 बदल, 3 खेळाडू बदल चेंज केले आहेत मुर्दा या टीमने. यस, ओके जितू, क्लिअर झालंय ना? त्यांनी एक बदल केलाय. रामकिनी बाहेर जातील. त्यांच्या जागेवर 35चा भावेश आणि 35चा भावेश त्यांच्यामध्ये इन झाले. चला खाली या, टॉस करूया आपण त्वरित. आयोजक महेश सर, महेशजी मंगेला, महेश सर. थोडासा वेळ घेतोय, तुझ्याकडे येईल नक्कीच धनंजय. आणि आपले संकेत पाटील आहेत, समालोचक मित्र संकेत पाटील सर, यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांनी म्हटलं, ग्रेट शो बाय एनसीसी नारंगी, सुपर टेलिकास्ट बाय डीबीएन लाईव्ह, हाय क्वालिटी ग्राफिक्स अँड ट्रेंड्स अँड यस नाईस कॉमेंट्री. आपल्या सर्व फ्रेंड्ससाठी त्यांनी दिलं, धन्यवाद. चला मी कैलास म्हात्रे मंडळाचे सहसचिव, मंडळाचे सहसचिव कैलास म्हात्रे यांना विनंती करतोय, या सर आपण मॅचच्या दिशेने आम्ही येणारच आहोत, जास्त वेळ घेणार नाही आहोत. मी सन्मान्य कैलासजी म्हात्रे मंडळाचे सहसचिव यांना विनंती करतो, आपण टॉस करूया पटकन. कोणच नाही त्या ठिकाणी, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावे. आपण कैलासजी म्हात्रे साहेब, 4 ओव्हरची मॅच असेल दोन्ही टीम कॅप्टनच्या माहितीसाठी. कैलास सर टॉस करूया. कॉइन आहे बघा तिकडे, टॉस कॉइन द्या. चला, थर्ड अंपायर रेफर केलाय, इनफिल्ड अंपायरनं थर्ड अंपायर रेफर केलाय, ते चेक करायचं आहे. चला आपण टॉस करूया. या जरा, आणि डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन विनंती करतो प्रवीण, आपण हा टॉस आपण कव्हर करायचा आहे. मंडळाचे सहसचिव सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. क गटातील आपण दुसऱ्या फेरीतील आपण हा पहिला सामना खेळतो. या ठिकाणी जुचंद्र वर्सेस मुर्दा. कॉइन्स विन झाला. यस, टॉस विन. मुर्दा संघ नाणेफेक जिंकला आहे. परत करा, दोघांनी छाप बोलला होता, एकानेच कोणीतरी बोला. चला बोला. कार्डचा कॉल आहे मुर्दा मास्टर्स या टीमचा आणि कार्ड येतोय. मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन लाले. आपला निर्णय आपण जाहीर करावा. मुर्दा संघ जे बदल केले आहेत ते आम्ही स्पष्टपणे ते बदल दर्शवले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी आहेत आमचे साथी समालोचक धनंजय पाटील. नॉट आउटचा इशारा सध्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतात. बॅट्समॅन सेफ आहेत बरोबर. यावेळी ज्यावेळी बॉल लावला त्यावेळी बॅट बरोबर क्रीज मध्ये पोहोचली होती आणि ती दृश्य सध्या डीबीएनच्या वतीने दाखवण्यात येत आहेत. गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा.
पुढचा बॉल व्हॅली पुन्हा तयार. ड्राईव्ह केलं, फटका छान खेळला, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन ठेवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफचा जवळपास अगदी येतो, या बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात 3. बॉलचा खेळ आतापर्यंत संपला मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत 3. टार्गेट नाव 34, 34 टार्गेट ठेवण्यात आलेला आहे ओला मास्टर संघासमोर. ओ फुलटस बॉल, फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, घेतलाय कॅच, मिळाली विकेट. बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर, रमाकांत यांना परतावा लागेल तंबूच्या दिशेने. विकेट डाऊन. कॉन या ठिकाणी नक्कीच आणखीन आपले समालोचक मित्र पंढरीनाथ कडू ओहळा परिसरातील आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि ओहळा संघाला देखील या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर एक आगळं वेगळं पारितोषिक या ठिकाणी खास करून रमा ठाकूरसाठी लावण्यात आलं होतं. जस्ट कॉल आला होता, मात्र रमा या ठिकाणी बाद झाला. रमाने जर तो षटकार ठोकला असता तर कदाचित 1 किलो कोळंबी, एक आगळं वेगळं पारितोषिक रमा ठाकूर यांना मिळालं असतं, मात्र रमा त्या ठिकाणी बाद होत आहेत. व्हॅलीनं विकेट मिळवलाय, पाहू शकतात त्याचं किती व्हॅल्यू आहे या मॅच मध्ये. व्हॅलीचं तो दाखवून देतो, त्यानं विकेट घेतलाय आणि हा कॅच मैदानावरती घेत असताना पण पहिला तर शेवटपर्यंत हा बॉल कॅप्चर केला त्यांच्या कॅमेरामॅननं. धावा फलकावरती 4 विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन ओला मास्टर्स टीम. या मॅचला जिंकायचं असेल NS वाइंदर मास्टर्स टीमला तर त्यांना रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट घ्यायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओला मास्टरला एक चांगली भागीदारी पार्टनरशिप रचायची आहेत, कारण की दुपारचं सत्र वेगळं होतं आणि आता रात्रीचं सत्र या मैदानाचं नेहमी वेगळं राहिलेलं आहे. 20 बॉलमध्ये 30. ड्राईव्ह केलाय, हलक्या चुडूला मात्र ढकलून दिलाय. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. जाणतायत या कंडिशन मध्ये काय करायचं आहे, सिंगल घ्यायचे, दुसऱ्या बाजूला जायचंय, थांबायचं, वेट करायचं, जास्त काही धोका पत्करायचा नाहीत, त्या गोष्टी मैदानावरती दाखवतात दोन्ही खेळाडू. आणि धावा फलकावरती 5. पुन्हा एकदा मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज घेत चेंडू पाठीमागे निघून जातो, जिथे शॉर्ट फाईन लेगला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला. धावा फलकावरती 6. करायचे होता रन 34. 18 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 18 बॉल मध्ये 28 धावा या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक छोटासा ब्रेक आहे, तो ब्रेक आपण घेणार आहोत, परंतु त्यापूर्वी कंपॅरिझन. आफ्टर फर्स्ट ओव्हर NS वाइंदरचा संघ होता 6ला 1 विकेट आणि ओला मास्टरचा संघ आहे 6ला 1 विकेट. बरोबर कंपॅरिझन मध्ये आपण सेम गोष्टी आहेत त्या सध्या स्क्रीनवरती दाखवल्या जात आहेत. इथेही आपण पाहू शकता 6ला 1 विकेट, 6ला 1 विकेट ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावा कुठे आल्या होत्या तर 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये आल्या होत्या. 18 बॉल 28 धावेचं लक्ष. आदरणीय विनायक पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आदरणीय विनायक पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. विनायक तुकाराम पाटील साहेब सर्व ट्रॉफी स्पॉन्सर आहेत आपल्याला आणि ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून मिळाल्यात विनायक तुकाराम पाटील साहेब देवादादा यांना बडे प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद, आपल्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर आणखीन एक सन्मान होणार आहेत श्री प्रशांत गजानन पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आपल्याला 10,000 रुपयाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी प्रशांत गजानन पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. फक्त 1 मिनिट सामना थांबवा. आदरणीय व्यक्तिमत्व प्रशांत गजानन पाटील साहेबांचा हा सन्मान आहे, तो सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद, मनापासून आपला आभार असणार आहेत. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, मॅचच्या दिशेने. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती आहे 6. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, फटका छान खेळला, चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून देतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव घेतला, दुसऱ्या धावेची
प्रयत्न मैदानावरती होतोय, जोखीम तर पत्करलं होतं दुसऱ्या धावेसाठी, परंतु ती धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करताना पाहायला मिळालेत आणि धावफलकावरती आपण पाहिलं तर 2 ने धावसंख्या वाढत असताना जाऊन पोहोचल्यात 8 धावा. ओहो, आपल्या फॉलो मध्ये कॅच कॅरी झालाय का हे पाहणं सध्या तिथे इंटरेस्टिंग आहेत, परंतु काय घडलंय गोष्टी मैदानावरती पंच सांगतायत. ज्यावेळी बॉल पडला बॅटला लागला त्यावेळी तो तिथे पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं. ओ द विकेट हाताळण्याचा प्रयत्न, फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर जवळपास हाताच्या येण्या अगोदर चेंडू वन बाउन्सने कलेक्ट झालाय, थोडा पुढे पडलेत, त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतायत. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सर्व काही गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. धावा फलकावरती 8. पुढचा बॉल फटका दर्जेदार खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला फील करतात मिड विकेट मधून. जोपर्यंत पुढे येतील तोपर्यंत 2 धावा तिथे पुन्हा एकदा इझिली कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचत डबलने धावसंख्या 10 रन. अजूनही 24 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हे 3 बॉल निर्णायक असणार आहेत या मॅच मध्ये. दीपक यांच्याकडून पाहूया दीपक कशा प्रकारे गोलंदाजी करणार. समोर सतीश, 15 बॉल मध्ये 24 धावेचं लक्ष्य. थोडा बाहेर काढलाय, फिरवलाय बॉलला, आपल्या बोटर मधली जादू दाखवलं दीपक यांनी. ही तर दीपक यांची स्पेशालिटी आहे का मला दुसऱ्या षटकासाठी मैदानावरती इन्व्हाइट केलाय आणि 40+ क्रिकेटपटू ज्यांच्याकडे सर्वाधिक जास्त अनुभव आहेत आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करतात. पहा पुन्हा एकदा बाहेर काढला या बॉलला, कडे ब्लाइंड स्ट्रोक देण्याचा प्रयत्न करत होते सतीश, बॅटमध्ये नाही आलात. 2-0 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहेत खर्च केलं दीपक यांनी. रन 10, 1 गडी बाद. 24 धावेचं लक्ष. मैदानावरती येणारे बॉल तुमच्याकडे शेष आहेत 14. पुन्हा बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला, जोरकस फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, जोपर्यंत या बॉलला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. या षटकामध्ये एनएस भाईंदर मास्टर संघानं परतण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परतणं गरजेचं देखील आहे, कारण की मागच्या षटकामध्ये जशी गोलंदाजी झाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये देखील केला गेला. विशेष असणार आहे दीपक यांचे षटक. 13 बॉल मध्ये आता रन करायचे 23. करंट रन रेट 6.चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 10.62च्या घरामध्ये, 62च्या घरामध्ये आहेत. तुम्हाला रन करायच्या त्या मॅच मध्ये 34. 13 बॉल मध्ये 23 धावेची गरज. डिस्टन्स तिथून तुम्हाला इझी दिसते, 10चं फरक जाणवतो या मॅच मध्ये. पाठीमागे खेळलाय, सुपळा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, घेतलाय कॅच, मिळाली विकेट. एनएस भाईंदर मास्टर संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलाय गोलंदाजानं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. ओवला मास्टर संघाच्या 11ला गमावलाय हा दुसरा विकेट. थँक्यू. पाहू शकतात पाठीमागे खेळायचं होतं पण तो थोडा बॅटच्या वरती बॉल लागला. जर खालच्या पट्ट्यामध्ये आला असता तर कदापि तो बॉल पाठीमागे जाऊ शकला असता, पण ज्यावेळी सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पाठीमागे स्कूप करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात. पहा थोडा वरती लागलाय, बॅटच्या थोडा वरती लागलाय. कदापि हा बॉल जर खालच्या पट्ट्यामध्ये असतात तर तो क्लिअर होऊ शकला असता. आणि एकाच वेळी 2 दृश्य जे आहेत ना ती स्क्रीनवरती मात्र दाखवली जात आहेत डीपन लाईव्हच्या वतीनं. 2 ओव्हर 11 रन 2 विकेट्स हे मैदानाचं दृश्य आहे. त्यामध्ये आपण पाहतायत हे समीकरण 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 23. कंपॅरिझन एनएस भाईंदर मास्टर संघ 9ला 1 विकेट, ओला मास्टर अजूनही पुढे आहेत, 11 धावा त्यांच्या आहेत, परंतु 2 आता विकेट गमावलेले आहेत. तिथे 1 विकेट होता, इथे 2 विकेट आहेत. फरक रन्स आहेत
तिथे 9 रन होत्या, इथे 11 रन आहेत. पाहूया काय घडणार मैदानावरती. याच 2 षटकामध्ये या मॅच संपूर्ण मॅच बदलला होता. याच 2 षटकामध्ये NS भाईंदर मास्टर संघानं कमबॅक केलं होतं. आता काय कमबॅक ओला मास्टर करेल का या 2 षटकामध्ये. ऑस्कर मैदानावरती आलेले आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी करणार. तिसरं षटक. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल तर चांगला टाकला गोलंदाज ऑस्कर यांनी. समोर सतीश, दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर. आज चंद्रशेखरनं गोलंदाजी चांगली केल्यात, बॅटिंग त्यांना करायचे. सतीश वरती दारोमदार असणार या मॅचचा. समीकरण पहा. 11 मध्ये 22, 11च्या डबल करायचे तुम्हाला 22. डबल धमाका करावा लागेल या मैदानावरती आणि तो डबल धमाका आज कोण करणार. NS भाईंदर मास्टर करणार की ओला मास्टर करणार हे सांगणारी मॅच. पटका खेळलाय, पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही म्हणता येणार. चेंडू मात्र निघून येतो. क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंगॉनला. ते मात्र पुढे येत आहेत, बॉलला फील करतात, फेकी करतात. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. आता समीकरण जर पाहिलं तर या मॅच मध्ये राहिलेत येणारे बॉल 10 आणि 10 बॉल मध्ये रन करायचे 21. 10 बॉलचा केशेष, 21 हवेची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये खेळलाय. स्वतः गोलंदाज या चेंडूवरती धावतोय ऑस्कर. बॉलला कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आता तो निसटलाय. परंतु तिथे देखील एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना आपण पाहू शकतायत. 14 रन 2 गडी बाद. एका धावेने तितका काही जास्त फरक जाणवणार नाही या मॅच मध्ये. अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलात, जितकं दूर मारायचं होतं तितकं दूर तो नाही जाऊ शकलात. कॅरी करण्याचा प्रयत्न केला ऑस्करनं, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातामधून निसटलाय. धावा 14, 20 धावा अजूनही हव्या आहेत. 9 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. पॅडवरती बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉलला अडवलेत. चांगली फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये रन करायच्यात 19 धावा अजूनही हवा आहेत. आठ बॉलचा केशेष, 19 धावेची गरज. गोलंदाज चांगली कामगिरी करतो या मॅच मध्ये ऑस्कार. समोर सतीश, 9 चेंडू त्यानं फेस केलाय, भरपूर वेळ त्याने व्यतीत केलाय. ओ फटका समोर खेळलाय, सुंदर खेळलाय. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताला चेंडू निघून आलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या पार. सतीश यांच्या बॅट मधून दे दनादन सिक्सर. या तक्क्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. दोस्ती केली तर जीव देईल. थँक्यू. बरोबर समोर आमच्या पॅव्हेलियनच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स, जिथे आमचे लाईव्हचे कॅमेरामॅन आहेत त्यांच्या बरोबर समोरच्या दिशेने हिट केलेला सतीशच्या बॅट मधून कडक सिक्सर आलाय. आणि गेम चेंजिंग मोमेंटच्या बरोबर हा षटकार या मॅचचं गेम चेंजिंग ठरू शकतोय. येणारे बॉल 7 बॉल मध्ये रन करायच्या 13. अचानकपणे मॅच बदललाय. सतीश 10 चेंडू मध्ये 14 वरती खेळतोय, सध्या बॅटिंग करतोय. पुण्यात मात्र बिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर समोर खेळला गेला, एक सिंगल कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न तो सध्या करतोय. येणारे बॉल मैदानावरती शेष असणार 6 मध्ये करायच्या डबल 12. 6-12 बॉल मॅच मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल का, याची चर्चा मैदानावरती होणार आहे. तोपर्यंत एक ब्रेक घेऊयात, ब्रेक मध्ये संगीत ऐकूयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. 6 बॉल मध्ये 12 करायचे आहेत ओला मास्टरला, तर रोकायचे आहेत NS भाईंदर मास्टरला. की वाली सगळ्यांना वाली नव्हे तुझ्या बापाला. ओरडार की वाली सगळ्यांना वाली नव्हे तुझ्या बापाला.
थँक्यू. चला मॅच रंगणार मैदानाच्या आतमध्ये, सामना रंगणार यात काही शंका नाही आहे. महत्वाचा मॅच सध्या दोन संघादरम्यान आपण पाहत आहात. येणारे बॉल 6-6 मध्ये करायच्यात 12. आता दोघांनाही विसरायच्यात, पाठीमागे काय झालं ते नाही आता पाहायचं. बॅटिंग करणाऱ्यांनी पाहायच्यात पाठीमागे काय केलं नाही पाहायचं, काय चुकी घडल्यात त्या नाही पाहायच्यात. आता जे काही करायचं आहे त्यावरती दोघांना कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. फिल्डिंग वाला टीमला पाहायचं आहे. 6 मध्ये त्यांना 12 रोखायचे आहेत. 6 बॉलचा खेळ, मैदानावरती 12 धावेची गरज. पहिलाच बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार. केनमार्क समोर आपण पाहिलं तर सतीश. दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे, थोडा वेळ व्यतीत केला जातोय. सतीश सांगतोय नाही आता थोडा वेळ घ्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. केनमार्क देखील आता फिल्डिंग मध्ये बदल करतोय. 6-12 पहिला बॉल. पहिला बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे खेळायचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय, थांबेल का याची चर्चा सध्या रंगल्या आहेत. बॉल तर थांबलाय, तिथून 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा पण नाही थांबवलाय. 2 धावा योग्य आहेत असं म्हणतात सध्या सतीश. डबलने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचत असताना पाहिलं मिळतं 24-24. येणारे बॉल 5 बॉल मध्ये रन करायचे 10. 5 जुने 10 आहेत. पहा पुन्हा बॅटची एज घेत चेंडू मात्र यष्टांच्या जवळपास थोडा बाजूने हा बॉल ट्रॅव्हल झाला. फाईन लेगला मात्र निघत जात असताना तिथून शॉर्ट फाईन लेगला पायाने जवळपास बॉल अडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने आणि तो बॉल तिथून स्लो होताना आपण पाहिलं होतं. येणारे बॉल 5 बॉल मध्ये 10 धावेचं लक्ष. पुढचा मॅच लगेच केवळ जाईल. मुर्दा वर्सेस जुचंद्र या 2 बलाढ्य संघादरम्यान तीही लढत पाहणार आहात. या मॅच मध्ये जिंकेल तो नारंगी ए या संघासमोर मॅच खेळणार आहेत, त्यामुळे तेही विशेष असणार आहेत. 5 बॉल मध्ये 10 धावेचं लक्ष. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र खेळून काढलाय. ऑन साइडला फटका सजवलाय. एक कंप्लीट झाला. दुसऱ्याचा प्रयत्न, कॉलिंग दुसऱ्याची दिली जात आहेत. पाहूया काय घडलंय. दुसऱ्या धावेसाठी चंद्रशेखर मात्र दूर राहिलेले आहेत आणि चंद्रशेखर यांना मात्र परतावं लागलंय तंबूच्या दिशेने. विकेटचं पतन गॉन. आमच्या एकीची ताकद हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. 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 थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये काहीसा ब्रेक आला होता आणि पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलं होतं. हे गंगाधर मैदानाच्या आतमध्ये सध्या पाणी घेऊन गेले होते. येणारे बॉल 4 बॉल मध्ये रन करायचे 9. 4 बॉलचा खेळ 9 धावेची गरज. सतीश दुसऱ्या बाजूला विजय मैदानावरती आलेले आहेत. नवीन खेळाडू विजय यांना पण मैदानावरती पाहतायत. समोर केनमार्क. आतापर्यंत केनमार्कनं 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात प्लस त्यांना रनआउटच्या माध्यमातून एक विकेट मिळवलेली आहे. पाठीमागे मुर्दा संघ आहे, तोही वाट पाहतोय कोणाच्या सोबत मॅच खेळायची. जुचंद्रच्या अगेन्स्ट त्यांचा मॅच आहे, तिथेही विचार विनिमय सुरू आहे टीम मुर्दाचा. तर दुसऱ्या बाजूला जुचंद्र संघ आपल्या बरोबर मिड विकेटला आहेत. ते विचार करतात कशा प्रकारे खेळ करायचा, त्याच्यावरती त्यांची चर्चा सध्या सुरू आहे. 3.2 ओव्हर्स नाव 25 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. सर्व काही आता या 4 बॉल वरतीच करायचं आहे. रन करायच्यात 9 4 बॉल मध्ये. सतीश स्ट्राईक एंडला. पटका मात्र डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मात्र लगेच व्हायला कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. ओहो, दुसरी धाव देखील कंप्लीट. येणारे बॉल मैदानावरती आहेत 3 बॉल मध्ये रन करायच्या 7 तर एकमेकांना द्यायचे आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती द्यायचे आहेत. आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रत्येकाला व्यक्तीची साथ हवी असते. आता तशी 7 मैदानावरती द्यायचे सतीश आणि विजय यांना या मॅच मध्ये. ओवला मास्टरला तर दुसऱ्या बाजूला NS वाइंदर मास्टर. या मॅच मध्ये त्यांनाही कमबॅक करायचं आहे, त्यांनाही परावर्तित व्हायचं आहे. दोघांच्या नजरा या मॅच वरती आहेत. कोण जिंकणारी सांगणारी मॅच आहेत. पाहूयात. 3 बॉल 7 रन. सतीशची कॅच ड्रॉप झाली होती. पहा, तो ज्यावेळी 4 धाब्यांवरती होता आणि त्यावेळी कॅच ड्रॉप झाली होती.
गोलंदाजानं केलेली ड्रॉप कॅच सर्व काही गोष्टी दाखवल्या जातात डी बेनच्या वतीनं. 3-7 जाऊयात मैदानाच्या दिशेने. ओ नाही 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 डॉट आलाय मैदानावरती. लेन मिस केलंय सतीश यांनी. डॉट बॉल. या मॅच मध्ये सध्या तो एकटा झुंजतोय. एकटा मात्र सध्या रन करतोय. 15 बॉल मध्ये 20. 2 बॉल मध्ये करायचे रन 7. 2-7. एक चांगला बॉल टाकायचा गोलंदाजी करणाऱ्या संघाला. एक चांगला स्ट्रोक खेळायचा मैदानावरती टीम ओला मास्टरला. पाठीमागे मुर्दाचे खेळाडू आहेत तेही सध्या सपोर्ट करतात भाईंदरला. तिथेही टाळ्यांचा गजर आला होता. त्याचं कारणही असायला हवं. जवळच्या परिसरातून आलेले संघ आहेत. 2 बॉल मध्ये आता 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहेत. फुलटस बॉल आहेत. फटका दर्जेदार खेळलाय. चेंडू मात्र चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट होऊ शकत आहे. 2 धावा येत आहेत. आता 1 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. चला कंपल्सरी करावं लागणार आहेत. 1 बॉल मध्ये 5 हवेची गरज. चौकार नाही चालणार. आता तो गोल्डन सिक्सर मैदानावरती हवा आहे आणि एक षटकार सतीश यांच्या बॅट मधून बरोबर समोर पाहिलेला आहे. पण क्षमता या खेळाडूकडे आहे. कॅलिबर या खेळाडूकडे आहे. प्रोटेक्शन मैदानावरती आता कशा प्रकारे पाहूया पुन्हा एकदा. हा फटका त्याने खेळला होता. समोरच्या दिशेने सिक्सर त्याने मारला होता. तो सध्या डीबेन लाईव्हला दाखवला जातोय. आठवण करून दिली जात आहेत. शेवटचा बॉल. रन करायचे 5. एकटा लढलाय हा खेळाडू. 16 बॉल मध्ये 22 धावा त्याने बनवल्यात. वाघाप्रमाणे तो लढलाय सध्या मैदानाच्या आतमध्ये. एकच चांगला बॉल टाकायचा आहे गोलंदाजाला. या मॅच मध्ये त्यानेही चांगली कामगिरी केली. तोही आपल्या संघासाठी लढलाय. त्यामुळे शेवटचा बॉल या मॅचचं सर्व काही दृश्य सांगणार आहेत. शेवटचा बॉल या मॅचचं सर्व भवितव्य सांगणारा हा बॉल आहे. पाहूयात. शेवटचा 1 बॉल. रन करायच्यात 5. गोलंदाज तयार. केनमार्क. समोर बॅट्समॅन तयार. सतीश. लास्ट बॉल. टाळ्यांचा गजर होतोय. शेवटचा बॉल. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळला गेला परंतु त्याच्यावरती मोठा फटका नाही आला आणि हा मॅच मैदानावरती जिंकलाय टीम एनएस भाईंदर मास्टर संघानं. पराभवाच्या छायेमध्ये पाठवलाय टीम ओला मास्टरला. ओला मास्टर्स आपणही चांगला खेळ खेळलात परंतु त्या अगेन्स्ट एनएस भाईंदर मास्टर संघानं अगदी चांगला खेळ दाखवलाय आणि रात्रीच्या सत्रामध्ये या मैदानावरती धावा चेस होणं थोडं कठीण असतं. अशा कंडिशनला आपण पाहिलं तर डिपेंड केला धावा त्या जवळपास 34. आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमा. आमच्या एकीची ताकद. आमच्या एकीची ताकद. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार थँक्यू. सामना पाहिला होता पण या मॅचची समरी काय ती पाहूया. एनएस भाईंदर मास्टर 4 ओव्हर मध्ये 33 धावा बनवल्या. जॉनाच्या 14 चेंडू मध्ये 24. केनमार्कच्या 3 चेंडू मध्ये 6. बोनाच्या 6 चेंडू मध्ये 3. अगेन चंद्रशेखर 1 षटक 10 धावा 1 विकेट. रमाकांतचं 1 षटक 6 धावा 1 विकेट. दिलीपचं 1 षटक 14 थोडं महागडं होतं. ओला मास्टर कडून सतीश 17 मध्ये 22. रमाकांतनं 3 चेंडू मध्ये 3. चंद्रशेखर 2 चेंडू मध्ये 2. व्हॅलीचं 1 षटक 6 धावा 1 विकेट.